हाय, लक्ष्मी करते। आज आपण लॉकडाऊनच्या दरम्यान काहीतरी वेगळं करावं किंवा मग काहीतरी शिकत असावं या उद्देशाने आपण मटका गळा शिकवतोय। आवश्यकता असल्यास मला पुन्हा सांगा, मी आणखीन गळे टाकेन तुमच्यासाठी किंवा मग आणखीन डिझाईन्स पण टाकेन। आपण सुरुवात करूया। स्टार्ट केलं। मटका गळा बनविण्यासाठी जी मापं लागतात ती आपण घेतोय। गळा उंची बरोबर 10, गळा रुंदी बरोबर 2 आवडीनुसार। गळा उंची आवडीनुसार घेता येते व गळा रुंदी पण आवडीनुसार घेता येते। जर कोणाला मोठा गळा आवडत असेल, लक्षपूर्वक ऐका, जर कोणाला मोठा गळा आवडत असेल तर आपण हा 2 च्या ऐवजी 2.5 किंवा 3 ही घेऊ शकतो। पण जर कुणाला गळे छोटे आवडत असतील व डिझायनर हवे तर आपण सुरुवात करताना 2 पासून करत आहोत। आवडीनुसार गळा रुंदी बरोबर 2 हा कॅनव्हास पेपर आपण घेतलाय असे समजूया। गळा बनविताना बंद बाजूला टेप ठेवून गळा रुंदी किती घेतली आपण 2, मग 2 वर एक खूण करूया। नंतर गळाची उंची शोधूया। उंची किती आहे 10 इंच। जर गळ्याची उंची 10 इंच आहे तर अर्धा इंच शोल्डर साठी वाढवून घ्यावा। झाला। बॉक्स तयार झाल्यानंतर आपण या संपूर्ण बॉक्सच्या हाफ करून एक मार्जिन घ्यावी। पुन्हा त्या निम्म्याच्या निम्मे घेऊन पुन्हा एक मार्जिन घ्यावी व पुन्हा मध्यभागी एक मार्जिन घ्यावी। असे संपूर्ण गळा उंचीच्या 4 बॉक्स तयार करून घ्यावे समांतर भागामध्ये। समजा 10 चा गळा होता तर हे जे बॉक्स तयार झाले आहेत ते 2.5 चे आहे, पण याशी आपल्याला घेणं देणं नाही। आपल्याला गळ्याची उंची आणि त्याचे समांतर 4 भाग याशी घेणं देणं आहे। म्हणून गळा उंचीच्या निम्मे, निम्म्याला निम्मे आणि निम्म्याला निम्मे म्हणजे 1, 2, 3 आणि 4 हे भाग करून घेतले। या भागांचा उपयोग काय करायचा आहे तर पहिल्या भागाला आपण अर्धा इंच आतमध्ये जायचं आहे। 2 नंबरला काहीच करायचं नाहीये। 3 नंबरला 1 इंच बाहेर यायचंय। 4 नंबरला काहीच करायचं नाहीये, पण 5 नंबरला अर्धा इंच बाहेर यायचंय। आता या संपूर्ण जे टोकं निघालेत यांना नेमकं करायचं तरी काय तर हे टोक दिसतंय, हे टोक दिसतंय, छानपैकी गोलाकारात जोडून घ्या। नंतर हे टोक दिसतंय, यावर चढा। नंतर हे टोक दिसतंय, यावर उतरा। पुन्हा पेपर फिरवा। हे टोक दिसतंय, त्यावर चढा आणि यावर उतरा। अशा पद्धतीची मार्जिन टिपांना केलेली खूण आणि त्यातून बाहेर आलेली डिझाईन म्हणजेच मटका गळा। आता आपला हा मटका गळा तयार झालाय, परंतु याला एक बाउंड्री लागते की तो शिवायचा कसा तर शिवताना त्याला 1 इंचची पुन्हा मार्जिन लागते। आपण ती या पद्धतीने आखून घेत आहोत। जी गळ्याची फायनल रेष आहे त्या रेषेपासून 1 इंच, 1 इंच अलीकडे, पुन्हा 1 इंच अलीकडे, पुन्हा 1 इंच अलीकडे। अशा पद्धतीने जो आकार येईल त्याला मटक्या गळ्यासाठी लागणारी बॉर्डर म्हणता येईल। आपण हे कॅनव्हास कापत आहोत। आता कापण्याची पद्धत बघा। जी बाहेरची आलेली आहे ती सर्वात अगोदर कापतोय। जी बाहेरची आली आहे ती आपण सर्वात अगोदर कापतोय या पद्धतीने। आणखीन काही गळ्यांची आवश्यकता असल्यास मला तुम्ही सांगा, मी तो टाकेन। पण शांत मात्र बसू नका, काहीतरी करत राहा। शिवण्याची पद्धत पण समजत नसेल तर काही गोष्टी मला सांगा, ज्या शक्य होतील त्या मी जरूर तुम्हाला दाखवेन। आपला गळा कापून झालेला आहे। आपली कामाची जी दोनही कागद आहेत ती बाहेर आलेली आहे, परंतु हा आपल्या फक्त नवीन जर गळा तुम्हाला अशा पद्धतीने बनवता येत नसेल तर हा कामात येईल, म्हणून हा तुम्ही रेकॉर्डला ठेवू शकता। पण हा जो गळा आहे तो शिवण्यासाठी वापरता येतो। कटिंग करून मला पण तुम्ही दाखवायचे आहे व ग्रुपला टाकायचे। मटका गळा या पद्धतीने तयार करा।